आणि पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींचा पराभव होणार ही काळ्या दगडावरची रेघ होती. त्याच्यामुळं मला असं वाटतं ह्याच्यामध्ये काही नवल नाही. मला विचारा. सर, राज्यांच्या निवडणुका त्यांचे निकाल सामोरे जात, राज्यातील खूप निवडणुका झाल्या त्यांचे निकाल सामोरे जात. पश्चिम बंगालमध्ये भाजप सर्वाधिक आघाडीवर असलेलं पाहायला मिळतं. सर्वप्रथम सुनेत्रा वहिनी पवारांचं मी अभिनंदन करतो. कर्डिलेंचं देखील मी अभिनंदन करतो. ते विजयाच्या समीप आहेत आणि सुनेत्रा वहिनींनी अजितदादांचं मताधिक्याचं रेकॉर्ड देखील मोडलंय असं मला आत्ताच कळलंय. त्यामुळे महाराष्ट्रातल्या दोन्ही जागा या महायुतीच्या निवडून आल्या त्याबद्दल मतदारांना देखील मनापासून धन्यवाद देतो. आणि पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींचा पराभव होणार ही काळ्या दगडावरची रेघ होती. त्याच्यामुळं मला असं वाटतं ह्याच्यामध्ये काही नवल नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जो विकासात्मक देशाला पुढे नेण्याचा निर्णय घेतलेला होता आणि आपला देश जागतिक पातळीवर पहिल्या 5 क्रमांकामध्ये आहे त्याचीच प्रचिती पश्चिम बंगालमध्ये आली आणि आता जवळजवळ 190 जागांवर भाजपा त्या ठिकाणी पुढे आहे. पुन्हा एकदा हिंदू बंधुता जो आहे तो मोदींच्या मागे राहिला असं त्या ठिकाणी म्हणलं जाते, असं प्रिडिक्शन काढलं जाते. भाजप लोकसभेच्या वेळी ज्या पद्धतीनं फेक नरेटिव्ह सेट केला गेला होता की 400 पार जर झाले तर संविधानात बदल केला जाईल, मुसलमान बंधू भगिनींना भारताच्या बाहेर काढलं जाईल, या फेक नरेटिव्हमुळे त्यावेळी थोडाफार आम्हाला फटका बसला असेल. पण ज्यावेळी हे फेक नरेटिव्ह आहे हे देशाच्या नागरिकांच्या लक्षात आलं त्याच्यामुळेच हा पश्चिम बंगालचा रिझल्ट लागलाय. आणि मी स्वतः माझ्या पक्षाच्या वतीनं महायुतीच्या वतीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं मनपूर्वक अभिनंदन करतो.